महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. कडक बंदोबस्तात आजपासून 10वीची परीक्षा. 50 केंद्रांवर 21,000हून अधिक विद्यार्थी बसणार. मेहनतीवर विश्वास ठेवा, यश निश्चित तुमचेच आहे. ताण नको, आत्मविश्वास हवा. उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हा. नंदुरबार. प्रतिनिधी परशुराम सूर्यवंशी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 10वीची परीक्षेला आजपासून जिल्ह्यात उत्साहात आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरुवात होत आहे. या महत्त्वाच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील तब्बल 21,239 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यांच्यासाठी 50 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 11,155 मुलगे आणि 10,084 मुली परीक्षेला सामोरे जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या या परीक्षेला कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने यंदा विशेष दक्षता घेतली आहे. कॉपी रोखण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर CCTV कॅमेरे बसविणे सक्तीचे करण्यात आले असून ज्या केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध नाही तेथे मोबाईल ॲपच्या माध्यमातून थेट चित्रीकरण केले जाणार आहे. काही संवेदनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे ही नजर ठेवली जाणार असून शिक्षण विभागाच्या नियंत्रण कक्षातून संपूर्ण परीक्षेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रत्येक केंद्रावर किमान 3 सदस्यांचे बैठे पथक तसेच स्वतंत्र भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकांना प्रत्येक केंद्रावर किमान 2 वेळा भेट देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक केंद्रावर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. परीक्षेदरम्यान मोबाईल, कॅल्क्युलेटर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधने आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असून कॉपी प्रकरण आढळल्यास केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांनाही जबाबदार धरले जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. गेल्या वर्षी कॉपीच्या घटना घडलेल्या केंद्रांची यंदा संवेदनशील केंद्र म्हणून स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेला आजपासून औपचारिक सुरुवात होत असून प्रशासन सज्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या SSC बोर्डाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क टीमकडून हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी परशुराम सूर्यवंशी.